आता आम्ही तोरणागडाला आलो आहोत आणि इथे नाश्ता बनवण्याचं चालू आहे। हा बघा, इथे आपले कांदे पोहे बनतायत। हे मावळे आपले कांदे पोहे बनवण्यात मग्न झाले आहेत। विजय बनवत आहे चहाचा। आपले विजय पनोत चहाचे लीडर बनले आहे आणि आज थंडी खूप आहे। हे बघा, ही चहा बनते इकडे। आता काय लागायचं? थोडासा कांदा टाका। मिरची कुठे आहे? बघा आमची कढीपत्ता सर्व टाकला रे। काय हाय चल ढवळ 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 पटकन। फक्त 5 मिनिटं परत कांदे पोहे बनतात, कांदे पोहे खायला या। हे होत मस्त एकदम। चला, कांदे पोहे तयार झाले आहेत। आता या कांदे पोहे खायला। इकडे चहा पण तयार झाली आहे, फक्त चहा मध्ये दूध टाकायचं आहे। ए, चहाचा टोप ठेव रे। अजून ते जवळ चालू कर। आता आम्ही नाश्ता करून गडाच्या पायथ्याला चाललो आहोत। हे आपला, हा बघा, हा समोर राजगड आहे आणि हा इकडे तो, हा पास, हा समोर तोरणा दिसतोय आपल्याला। आम्ही आता तोरणाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत। आता आपले मावळे एकदम एक्साइटेड आहेत। आम्ही आता तोरणागडाच्या पायथ्याशी पोचलो आहे। हे वाहनतळ आहे आणि हा तोरणा आहे। आपले सगळे मावळे फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत। हा असा पूर्ण तोरणागड आहे। आता मावळे हळूहळू गडावर चढायला सुरुवात झाली आहे। इथून ट्रेकिंगला सुरुवात होते। अर्धे मावळे बघा पुढे गेलेत, अर्धे मावळे मागे आहेत। आणि समोर राजगड आहे। धुक्यामुळे दिसत नाही तो राजगड आपल्याला। आता आपले मावळे बघा हळूहळू येत आहेत वरती। आपले भोसले साहेब आले। थकले आहेत मावळे, बसले आहेत। हाच खरा ट्रॅक आहे। अरे
आता आपले मावळे बघा कसे लाईन मध्ये चाललेत. आपले मावळे चाललेत गडावरती. पार्वती पते हर हर महादेव. वाव, हे दगडावरती उभं राहा आणि फोटो उडवा. विनोद आणि मी आहे. हो वरती बघ जरा. हा मावळा बघा कसा थकलाय. मावळ्याचे हाल बेहाल झालेत. तो बघा तिथून आम्ही आलो. ते बघा तिकडून आलो. गाडी पण दिसत नाही इथून. आणि इथून राजगड बघा किती लांब आहे. चला आता मावळे बहुतेक अर्धा गड चढलेले आहेत आणि मावळे खूप दमलेत. धाप लागली अक्षरशः. किती वर्षानंतर आलोय बाबा गडावर. 10-12-15 वर्षानंतर. हे पहा मित्रांनो, आत्ता असा कोकण दरवाजा दिसायला लागलाय. म्हणजे अजून किती वर चढायचंय पहा. आपण आता तोरणा किल्ल्याला आलेलो आहे आणि आता आपण तोरणा किल्ल्याच्या इथे आपले इथे बालमित्र गाववाले आहे. गाव कोणतं? आता आपण हे तोरणा किल्ल्यावरती इकडे झुंजार माचे आणि इकडे बरं आणि मध्ये कोकण दरवाजे आहे, तिकडे बिनी दरवाजे आहे, तिकडनं वेल्हे साईडून पार्किंग कडनं येतात आणि हे कोकण दरवाजा मेट फ्लेवर साईडून आले त्याला. हा पहा, हा कोकण दरवाजा आहे. आणि मध्ये शंकराचं मंदिर आहे, केतुर्णेश्वर आणि मेंगाई देवी एक म्हणून देवीचं मंदिर आहे. बर. आणि इथून राजगडला कशी वाट आहे? राजगडला असेच वाट आहे. बुदलामाची जायचं, बुदलामाचीनं शिडीनं खाली उतरून उतरून रडकुंडी बुरुज उतरून खाली मग राजगडला वर चढायचं. मित्रांनो, आपण आता कोकण दरवाजाला पोचलेलो आहोत. हा समोर आपण कोकण दरवाजा आहे. कोकण दरवाजा इकडे आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला बुदलामाचीकडे जायला रस्ता आहे आणि तिथून मग पुढे राजगडला जायला रस्ता आहे. व्हिडिओ बनवतात. हे बघा आपले किती ट्रॅकर्स येतात. हे रात्री आलेले आहेत, आता सकाळी उतरायला चालू केले त्यांनी.
तिकडून आपण वरती आलेलो. या लवकर सगळ्यांनी या. लाकडं आहेत ना, जेवढं पाणी लागणार ना. आता आम्ही कोकण दरवाजाच्या वरती आहोत. कोकण दरवाजामधून असा नजारा दिसतो. हे इकडे या साईडला झुंजार माची आहे आणि हे आपण इथून वरती आलेलो. ओके. हा कोकण दरवाजा आहे. आपण असा दरवाजाचा वरून असा व्ह्यू येतो. सांग बोल इथून ना बरोबर मावड्या फोटो येतो काय ओके थँक्यू. आता आम्ही कोकण दरवाजामधून झुंजार माचीवरती चाललेलो आहोत. मावल्याशे लाईन मध्ये झुंजार माचीकडे चाललेत. कोकण दरवाजातून वरती आल्यावर हे तोरणेश्वराचं मंदिर आहे. हे पहा त्याच्याच थोडं पुढे गेल्यावर मेघाई देवीचं मंदिर आहे. हे पहा हे मेघाई देवीचं मंदिर आहे. मित्रांनो आता मंदिर झाल्यावर आता आम्ही झुंजार माचीकडे चाललेलो आहोत. आता थोड्याच वेळात झुंजार माचीला पोचूया आणि त्याच्यानंतर तोरणझाई मंदिर आहे पुढे खाली उतरून गेल्यावर ते टाकणार. ही पण आता इथून झुंजार माची दिसते. बघा किती अजून लांब आहे. हे पहा मित्रांनो झुंजार माची. हे पहा आता हे झुंजार माचीकडे जाण्यासाठी एक खतरनाक रस्ता आहे. खूप हार्ड आहे. रेलिंगला धरून जावं लागतं. ही झुंजार माचीकडे जाण्यासाठी लाईन लागली आहे. हे पहा हे झुंजार माचीला जाण्यासाठी लाईन लागलेली आहे. हे इथून असं झुंजार माचीकडे रस्ता जातो पुढे परत येतो इकडूनच आणि झुंजार माचीवर गेल्यावर रिटर्न ह्याच रस्त्याने यावं लागतं परत. म्हणून वेटिंगला लाईन आहे. 3 जण. आणि हा पहा एक गडावर येण्यासाठी दुसरा रस्ता आहे.
याला व्हिडिओ काढ माझा. हे पहा असा झुंजार माचीला जाण्यासाठी रस्ता आहे. हे आता आमचे मावळे झुंजार माचीला उतरत आहेत. हे पहा झुंजार माचीकडे जाण्यासाठी खतरनाक रस्ता. आता त्या दोरी पकडून खाली उतरलोय. मराठामध्ये होता का? नाही आसाममध्ये होता पण मराठामध्ये आला. आसाममध्ये या साईडला रेलिंग सुद्धा नाहीये. झुंजार माचीला जाण्यासाठी एक खतरनाक रस्ता आहे. भुयारामधून जावं लागतं. पुढे भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नाही, पटापट चाललोय. हा हा ये ये जाऊन या तुम्ही. कोण आहे मागे? भुयारामधून बाहेर पडल्यावरती हा एक खतरनाक ट्रॅक आहे. हे रशीला धरून जावं लागतं. गाण्या तू इकडे नाही गाण्या म्हणजे हा पाय ही अशी झुंजार माची दिसते समोर, पण हे हा एक ट्रॅक पार करून जावा लागतो. हे भाऊ जा ना बॅगवाले बाई. हे आपले मावळे लाईन मध्ये आहेत, वाट पाहत आहेत. बनेवाडीचा मावला. सतीश बने. हा कमॉन चल. परत यायचं कुठून? कमॉन भोसले चल, सावकाश सावकाश. बरोबर आहे गुरव. चल 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 पुढे हो. सावकाश हा. मागे थांब. गेले का? इथं पुढे पुढे पोरं जा. गुरव मागे थांबू नको. मेजर त्या भाराने रस्सी तुटेल, तू येऊ नको. आमचे स्वराज्याचे मावळे सतीश बने, विनोद बने, तिकडं सुनील जाधव, वरती संग्राम पाटील. पार्वती पद्य हर हर महादेव. वरती कसं जायचं? हळू हळू त्याला नको पकडू, त्याला या खतरनाक ट्रॅक वरून आता आम्ही खाली उतरून झुंजार माचीवरती आलो आहोत. शेवटी आम्ही झुंजार माचीला पोचलो. भोसले सतीश हे असे झुंजार माचीला पोचलो. ब्लॅकवाले नाही आले. खूप भीती वाटते झुंजार माचीला खाली येण्यासाठी, नेते त्याचे. आणि लाईन सुद्धा लावावी लागते. हे चला आमचे मावळे थांबल्यात झुंजार माचीवर. फायनली आता आम्ही झुंजार माचीला पोचलो आहोत. झुंजार माचीवरून हा असा गडाचा व्ह्यू दिसतो. हे इथून आम्ही आता खाली उतरलो होतो. ही अशी झुंजार माची आहे. हा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजातून असा हा व्ह्यू दिसतो. इथून अशा पायऱ्या आहेत, पण आता तिकडे जायला खाली वाट नाहीये. चोर दरवाजा की पायऱ्या नसतात. झुंजार माची पाहिल्यावरती आता आम्ही बिन्नी दरवाजाकडे चाललो आहोत. हा पूर्ण असा मेन दरवाजाचा व्ह्यू आहे. हे समोरून इथून खाली उतरण्यासाठी आहे
आता हे आपले मावळे खाली उतरत आहेत. दमलेले आहेत. मावळे खूप थकले आहेत. अजून बुदला माचीला जायचं आहे. मावळे कसे चढतायत वरती. हे पहा, फायनली आपण बिनी दरवाजाला पोचलो आहोत. हे इकडून इथून खाली उतरलो. इथून वरती येऊन हे इथे काम चालू आहे. हा असा बिनी दरवाजा. हे मावळे समोर आमचे. चला आता खाली जाऊन बघूया बिनी दरवाजा, कारण आपली गाडी तिकडे कोकण दरवाजाला आहे. बिनी दरवाजा फक्त जाऊन बघूया. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे 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 आहोत. सगळे मावळे आता परत फुल जोश मध्ये आलेत. हे कोकण दरवाजाच्या मागच्या बाजूचे बुरुज आहेत सर्व. हा इथे आता वरती कोकण दरवाजा. बुदला माचीला जाताना हे मध्येच पाण्याची टाकी आहे. इथे आम्ही खूप पाणी पियालो. पाण्याची टेस्ट एकदम बेस्ट आहे. फ्रीजच्या पाण्यासारखं एकदम थंड पाणी आहे. आणि पाण्याची टेस्ट एक वेगळीच आहे. झुंजार माची करून आता परत आम्ही कोकण दरवाजाजवळ आलो आहोत. आता आम्ही बुदला माचीवरती चाललो आहोत. हा समोर बुदला माचीचा जो व्ह्यू दिसतोय, हा बुदला माचीचा व्ह्यू आहे. फोटो काढ सांग. तू साईडला होऊ नये यार. कशाला इथं कमानी एंडिंगला. बुदला माचीकडे चाललेत. सावकाश सावकाश. बुदला माचीचा ट्रॅक पण खतरनाक आहे थोडा. आय एम हियर. चल चल चल. एक नंबर. तू हा व्ह्यू एक मस्त ट्रॅक आहे. झुंजार माचीकडे जाऊन मावळे थकले होते. जरा मध्ये विश्रांती घेऊन फ्रेश होऊन आता परत पुन्हा जोमाने बुदला माचीकडे कूच करत आहेत. हा एक मावळा आमचा दमलाय आणि मागे राहील. बुदला माची
हे इथे ट्रॅफिक जाम झालंय. मला वाटतं इथे पुढे हार्ट अटॅक असणार. बुदलामाची खूप जवळ वाटत होती, पण जसं पुढे आल्यावरती बुदलामाची एकदम पुढे पुढेच वाटते. इकडून पुढे राजगडला जायला रस्ता आहे. पण इकडचा ट्रॅक एकदम सोपा आहे. हे मावळे अजून येत आहेत आपले. हे मावळे उतरत आहेत आपले. महादेव महादेव शिवाजी. आम्ही आता बुदला माचीच्या जवळपास आलो आहोत. बुदला माचीवरून हा कोकण दरवाजाचा व्ह्यू बघा किती भारी दिसतो. एवढ्या लांब कोकण दरवाजा आहे. अजून बुदला माची भरपूर पुढे आहे. चला आपण जाऊया बुदला माचीकडे. जवळपास आलो आहे बुदला माची थोडीफार दिसायला लागली आहे. आणि हे इकडून राजगडला जाण्यासाठीचा मार्ग आहे. शेवटी आपण आता बुदला माचीच्या एकदम जवळ पोचलो आहोत. मित्रांनो, ही समोर दिसते ती बुदला माची आणि बुदला माचीच्या खाली उतरून राजगडला जाण्याचा मार्ग दिसतो. चला तर मग पाहूया. चला आता बुदला माचीवरून आपल्याला कसा व्ह्यू दिसतो बघूया. आपण जी गाडी लावली आहे ते आता इथून जवळ दिसते. हे बघा, इथे आपण गाडी लावलेली आहे. शेवटी आपण आता बुदला माचीला पोचलो आहोत. आता हे आपले मावळे बुदला माची सर केलेले मावळे एवढे आहेत. बाकी सगळे राहिलेले मावळे आता तुम्हीच समजा काय ते. बघूया आता किती मावळे येतात तिकडून. आपल्याकडे कोण नाही आता. मला वाटतं एवढेच मावळे बुदला माचीपर्यंत पोचलेत. बाकीचे मावळे सगळे कोकण दरवाजापर्यंतच पोचलेत. हा असा व्ह्यू आहे. हा इकडे वरती कोकण दरवाजा आहे. आता आम्ही बुदला माची वरती आहोत. इथून राजगडला जाण्यासाठीचा मार्ग दाखवतो तुम्हाला. आपण इकडून वरून असं खाली उतरलो आणि राजगडला जाण्यासाठी या बुरुजाचा इथून इथे लोखंडाची शिडी आहे. त्या शिडीने असं खाली उतरून इथे एक वाट आहे. इथून असं खाली जाऊन ही इथून असं राजगडला जाण्यासाठी मार्ग आहे. हा असा समोर. इकडून जाण्यासाठी राजगडला 4 तास लागतात. आता आपण पाहूया आपले मित्र राजगडवरून आता आलेले आहेत. नाव काय बोलला? नाव काय बोलला? मी शंतनू प्रभू, नेहा शेळीमकर आणि अथर्व देसाई. मी मुंबईचा. हे दोघं, हा मुंबईचाच आहे पण हा पुण्याला कामानिमित्त पुण्याला असतो आणि ही पुण्याचीच आहे. आता राजगडवरून यायला तुम्हाला किती वेळ लागला? आम्ही काल रात्री पालीमार्गे राजगडला गेलो. पद्मावती मंदिरात रात्री
स्टे केला, थोडा विश्रांती घेतली 3-4 तास आणि सकाळी आम्ही 7:30ला आम्ही तिकडून निघून 16 माचीचं दर्शन घेऊन सूर्योदय बघून तिथून मग आम्ही संजीवनी माचीच्या आळू दरवाजाने खाली आलो. तिथून अशा ह्या 12 ते 13 टेकड्या क्रॉस करत आम्ही आता तोरणाच्या बुदला माचीला आलो. आणि त्या टेकड्यांवरती रस्ता एकदम चांगला आहे, कोणी जाऊ शकता. पण गवत माजलंय आता. कसं जरा थोडं पाऊस संपलाय ना, थोडं गवत माजलेलं आहे. तरी पण आता हे SRTRचे वगैरे वाट मळलेली आहे, चांगली मळलेली आहे. आणि आता कसं SRTRचे ते रनिंगचे मॅरेथॉन आणि ते कोणते तरी बाबा राहतात मध्ये, कोणते कचरे बाबा, क्षणभर विश्रांती. समजा कोणाला पोहे खाल्ले, अप्रतिम थंडगार ताक ताक मिळतं. कधी तुम्ही आलती आमचा पण जायचा विचार होता, पण आमची एकच दिवसाची सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत. आम्ही राजगडला जाऊन आलोय, फक्त इकडून राजगडला नाही गेलोय. आमची पण इच्छा आहे इकडून तिकडे जायची. सुट्टी असेल किंवा राजगड ते तोरणा किंवा तोरणा ते राजगड. आता तुम्ही इकडे तोरणाला थांबणार? इकडे तोरणाला नाही, आम्ही तोरणावरून मग तोरणा बघून किल्ला बघून आम्ही संध्याकाळी उतरणार तुम्ही तिकडे? किल्ल्यात उतरणार. समजा तरी कोणाला तुम्हाला 2 दिवसांची सुट्टी वगैरे भेटली, तुम्हाला तोरणा ते राजगड किंवा राजगड ते रायगड करायचं असेल ट्रेक, तर तुम्ही ते रायगड पण ट्रेक होऊ शकतो इकडून. रायगड हो, हिने सिंहगड ते रायगड केलाय, मी राजगड ते रायगड केलंय, असं ट्रेक केलेलं आहे. किती तास लागतात? राजगड दोन्ही तुमच्यावर आहे, तुम्हाला 3 दिवस पण घ्यायचे तर 3 दिवस, 2 दिवसात पण होतो. आम्ही बरोबर. ठीक आहे म्हणतात. धन्यवाद, आम्हाला चांगली माहिती दिलीत तुम्ही. तुम्ही कुठचे? आम्ही मुंबईवरून आलोय. मुंबईला कुठे? मुंबईला सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. म्हणजे नवी मुंबई वगैरे? हा, पालघर, नवी मुंबई, मालाड. आम्ही जास्त करून मालाडला कामाला आहोत. तिथून आम्ही सगळं हे केलेलं आहे. म्हणजे गाडी करून झालं? हा, आम्ही वर्षाला तरी पण 6 ते 7 किल्ले करतो. लालबागला कुठे? चला, आता बुदला माचीवरून आम्ही परत चाललोय. आता आम्ही कोकण दरवाजातून खाली उतरून घरी जायला निघणार. आत्ता बरोबर ठीक 1:30 वाजलाय ना? 1:30 वाजलाय. हे बघा, इकडून राजगडला जाण्यासाठी मार्ग आहे. हा, इथे एक बुरुज आहे. त्या बुरुजामधून उतरून खालून लोखंडाची शिडी आहे, तिथून उतरून जावं लागतं खाली. त्याच्यामुळं आपण आता काय खाली जाणार नाही. हे पहा, आता आपल्याला तो समोर हा वरती कोकण दरवाजा. आता इकडून चालत जाऊन परत वरती कोकण दरवाजाला जायचं आहे आणि तिथून परत खाली उतरायचं आहे. हे बुदला माची भरपूरच लांब होती. चला मित्रांनो, तोरणागड कसा वाटला? आता आपल्याला परतीचा प्रवास चालू झाला. आता आम्ही कोकण दरवाजातून खाली उतरतोय.